नमस्कार, आपका एनडीटीवी में स्वागत है। और जैसे सत्या नडेला की टीम की तरफ से हमें ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी के जो हेड हैं, जो यूके गवर्नमेंट को कंसल्ट कर रहे हैं विद द हेल्प ऑफ एआई, उनका इंटरव्यू आपने एनडीटीवी पे देखा। और आज पुणे में जो इवेंट हो रहा है उसमें भी एक डिबेट हो रही थी। उसमें सीईओ और जो कॉर्पोरेट वर्ल्ड में काम करते हैं उनका एआई और फिर जो बिजनेस अपॉर्चुनिटीज़ है उसके ऊपर एक डिबेट अभी हुआ। दोनों गेस्ट मेरे साथ हैं। सर, क्या लगता है आपको, जब मैंने ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी के हेड का इंटरव्यू किया तो वो कह रहे थे कि अगले 5 साल, हम सोच रहे थे कि अगले 5 साल के अंदर एआई बहुत चेंजेस लाएगा, लेकिन उनका प्रिडिक्शन है कि अगले 7-8 महीने में ही बहुत बड़ा रिफॉर्म होने जा रहा है, स्पेशली प्रोडक्शन को लेके। ऐसा है कि अभी एआई के बारे में लोगों के जानकारी जो होती है वो अभी बढ़ रही है जी। एंड हर इंडस्ट्री जो है वो अपने अपनी तरफ से एआई को कैसे इंटीग्रेट करने की वो एक्सपेरिमेंट्स कर रहे हैं। वो देख रहे हैं कि वो उससे उनको क्या फ़ायदा हो सकता है, क्या बेनिफिट्स आ सकते हैं। इंडस्ट्रीज़ के पास जो डेटा है वो डेटा कितना अच्छा है उसके ऊपर काफ़ी कुछ डिपेंड करता है। राइट। अभी कैसा है कि अभी हमने जो पैनल किया, अभी जो रोल ऑफ सीआईओ और सीएक्सओस के बारे में रोल ये किया डिस्कशन एआई एरा के बारे में, उनका प्राइमरी ये था कि उन्होंने शुरू में छोटे छोटे प्रोजेक्ट्स किए और प्रोजेक्ट्स इतने सिंपल थे कि बहुत सारा डेटा होता है उनके पास। डेटा के बारे में जानकारी लोगों को चाहिए डिसीजन लेने के लिए, और उसके लिए उन्होंने एआई सॉल्यूशंस बिल्ड किए। जैसे उन्होंने देखा कि उसके बेनिफिट्स मिल रहे हैं और डेटा को डेमोक्रेटाइज कर दिया है, उससे जो भी सवाल जवाब करते हैं वो अच्छी तरह से मिल रहे हैं, तो उन्होंने फिर मैनेजमेंट के पास जाके कह दिया कि अभी हम इन्वेस्ट करना है, इसको स्केल अप करना है। तो वो अच्छी बात है कि स्केल अप करेंगे तो डिसीजंस अच्छे होंगे, डिसीजंस एक्यूरेट होंगे, उनके बिजनेस के लिए, ग्रोथ के लिए काफ़ी ये फ़ायदेमंद होगा। और दूसरी एक बात है कि अगर पुणे का अगर आप इकोसिस्टम देखोगे तो यहाँ पे बड़े बड़े कंपनीज है और छोटे जो एमएसएमईज जो है वो भी है, तो उनका जो डेटा है वो भी काफ़ी कुछ फ़ायदे से हो सकता है उनके लिए कि वो डेटा यूज़ करके डिसीजन मेकिंग कैसे इम्प्रूव कर सकते हैं, इसके ऊपर काफ़ी फ़ायदा हो सकता है। आप जो कह रहे हैं कि 5 साल या ये, तो ऐसा कुछ ऐसा टाइमलाइन नहीं है। ओके। अगर विल है तो इम्प्लीमेंट करने के लिए कुछ इश्यूज नहीं है। और टेक्नोलॉजी ऐसे नहीं है कि टेक्नोलॉजी चीप है, टेक्नोलॉजी के लिए आपको इन्वेस्टमेंट करना ज़रूरी है। बट जो ऑर्गेनाइजेशन स्मार्ट है वो छोटे इन्वेस्टमेंट्स करते हैं, वैल्यू दिखाते हैं, फिर स्केल अप करते हैं। Right. Some people have a concern about AI, but some people say that AI it's absolutely a magic one. Uh, that's true. AI is absolutely a magic wand. Okay. To be very honest, AI helps you in bringing a lot of insights quicker and to improve your processes or businesses in a much quicker way. Like. For example, if you have nowadays, if you see coding, everybody is trying to use in generative AI or ChatGPT for making sure that the coding work happens in more than less time to develop a product. That is one thing. So we ourselves use AI technology in our products, and we use machine learning as a base for getting a lot of insights of the data what we collect from the customers. Right. So these insights in general, they take a lot of time if somebody has to do it, but the use of AI, these things are very quick Fine. for the market. So one more thing, his company is expanding into other regions. Say, for example, he has a fintech business which is into Africa. Now, what works in India may not necessarily work in Africa. You may need to create customization. You may want to create local solutions. To get into the market faster than any other organization, I think you have to use tools and techniques like AI, Right. especially generative AI, and I think that is the big advantage for Indian companies to take their solutions to markets which are not necessarily tapped earlier. Fine. Many people foresee that AI is going to have a big benefit in agriculture and automobile. What areas, other areas, you see that AI going to transform everything? So AI in education is a very important aspect. So you might have seen in the recently announced budget, there was a 500 crore budget allocated for AI in education. And there is also another area which is around AI in smart cities. So these four areas, agriculture, then education, healthcare, these are areas where the government is already invested in, and I think that will give a lot of impetus. Right. So, I have been advising College of Engineering Pune, and we have identified areas like medtech,
and automotive electronics as key areas Fine. that we will focus on. Have we missed the bus since there is a debate on deep sea and all these things? India. No, we didn't miss the bus. Okay. We are at a right phase of implementing AI technologies. Probably you will be seeing a lot of innovations in the space of AI, and especially in agri-tech in terms of manufacturing. I think India is going to be the next big thing people are going to talk about across the board. राईट. पण सर दाक्षिणात्य राज्याच्या तुलनेनं विचार केला तर तेलंगणा आंध्र प्रदेशने खूप मोठी आघाडी घेतली आहे. आत्ताच मुख्यमंत्री असतील किंवा आशिष शेलार असतील यांच्याशी जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा ते आता महाराष्ट्रामध्ये एका AI विद्यापीठाची घोषणा करतात. AIचे आपण संमेलनं भरू वगैरे म्हणतात. पण महाराष्ट्रासारख्या लिडिंग राज्यांनी खूप वेळ घालवला असं नाही वाटत तुम्हाला? नाही बिलकुल नाही. महाराष्ट्राकडे जेवढं टॅलेंट आहे आणि जेवढ्या आपण आपल्या जर इंजिनिअरिंग एज्युकेशन इकोसिस्टम पाहिला तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कम्प्युटर सायन्स, AI अँड डेटा सायन्स किंवा व्हेरियस असे रिलेटेड फील्ड्स त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे टॅलेंट भरपूर बिल्ड झालेलं आहे. आणि आता तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्रामध्ये हा पूर्ण वीक मुंबईमध्ये सेलिब्रेशन करतोय. AI स्पेसिफिक महाराष्ट्र टेक वीक सेलिब्रेट करतायत आणि आपले मुख्यमंत्री ते स्वतःच लीड करतायत त्या ॲक्टिव्हिटीज. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये टॅलेंट बेस असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि असं कधीच नाही की आपण मिस आउट केलं. कारण मार्केट एवढं मोठं आहे की ते मार्केट कसं डिस्कवर करायचं आणि कॅप्चर करायचं हीच एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. ओके. पण आपण जेव्हा स्किलबद्दल बोलतो तेव्हा आत्ताच इंडस्ट्रीची असं म्हणणं असतं की आमची जी रिक्वायरमेंट आहे त्याला आवश्यक ते मनुष्यबळ आम्हाला नाही आहे. आता महाराष्ट्रातले तरुण जे तुम्हाला आत्ता बघतायत ते AIला डोळ्यासमोर ठेवून फ्रॉम नाव काय करू शकतात? आता तुम्हाला सांगतो मी इंडियामध्ये जी AICT म्हणून आहे, ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशन कमिटी जी आहे त्याचा AI रेकमेंडेशन कमिटीमध्ये मी आहे स्वतः. आणि AI हे प्रत्येक फील्डमध्ये कसं इंट्रोड्यूस करायचं या त्या कमिटीचा मेन उद्देश आहे. आणि मेन ऑब्जेक्टिव्ह असा आहे की फक्त एज्युकेशन नाही चालणार नाही, हँड्स ऑन किंवा प्रॅक्टिकल्स किंवा प्रोजेक्ट्स करणं हे फार आवश्यक आहे. आणि मुलांना ती संधी कशी लाभावी ह्याच्यावरती आमचा फोकस आहे आणि ते आम्ही पुढचे काही महिन्यामध्येच रोल आउट करू असं आमचं फार हे आहे, प्लॅन आहे की जास्त वेळ न घालवता. आणि काही कॉलेजेसमध्ये ऑलरेडी झालेलं आहे, पण बाकीच्या ज्या कॉलेजेस आहेत ज्या रुरल एरियाजमध्ये आहेत कॉलेजेस किंवा ज्या गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत तिथे कसं रोल आउट करायचं ह्याच्यावरती फोकस आहे. त्यामुळे यूथसाठी एक मोठं हे आहे की ऑलरेडी बऱ्याचशा अवेलेबल सोर्सेस आहेत जिथे तुम्ही जाऊन AIवरती स्किल्स डेव्हलप करू शकतात आत्ताच्या ह्याच्यामध्ये. पण गव्हर्नमेंटकडनं पण बराच एफर्ट लागणार आहे की ते रोल आउट करण्यासाठी. आणि फोकस एरियाज पण दिलेले आहेत की तुम्हाला जर प्रोजेक्ट्स करायचे असतील त्याच्यासाठी 4 एरियाज ऑलरेडी आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने ॲटलिस्ट दिवसाला रोज उठून एक पाहावं की AIवरती काय लेटेस्ट झालेलं आहे आणि आपल्या देशासाठी त्याच्यातलं काय आपण करू शकतो हे करणं फार आवश्यक आहे. आणि स्पेसिफिकली यूथ जे आहेत त्यांना त्यांची क्रिएटिव्हिटी जी आहे ती कशी वापरावी हे त्याच्यातनं मेन उद्देश आहे माझं सांगण्याचं की तुम्ही नुसतं जे जग सांगते तसं करण्यापेक्षा आपल्या देशाला काय पाहिजे आणि तुमचे जे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत ते कसे तुम्ही पुढे नेऊ शकाल ह्याच्यातनं पहा. Okay, on terms of employment, since Pune is a big software exporter also, do you see any big impact on software and IT company of AI? So, what I believe is there will be an initial impact on the software jobs. Like losing jobs? I don't say losing. Probably I'll say there will be a transformation from one type of job role to another. For example, there is a person who is doing only coding, who doesn't understand anything related to data. Most people will try to transform from coding to understanding data and trying to improvise their data analytics and machine learning capabilities. So there will be a slight transformation which happens. So what you see, the trend might be like losing a job, but then there will be a huge transformation in people adapting to the new technologies. And You are optimistic. I'm very much optimistic. People will talk differently, but for me, what I believe is people has to adapt to new technologies. You want to make sure or put India in the race of the developing So you are countries. saying we did not to worry about AI We should in not. terms of losing job, in terms of contribution long of service sector in GDP. As long as people are ready to adapt and learn new technologies, there won't be job loss.
That's what it was. There'll be just a transformation, as simple as that. सर आप क्या कहेंगे, लगता है कि पुणे के बारे में लोग, हाँ कितने ऐसे बहुत सारे ऐसे फेजेस आके गए हैं आईटी फील्ड में। पहले मेन फ्रेम्स थे, फिर डिस्ट्रीब्यूटेड कंप्यूटिंग आया, फिर वेब टेक्नोलॉजीज आए, फिर डिजिटल टेक्नोलॉजीज आए। Technology can become obsolete, people cannot. And I think people have the biggest adaptability feature that they have. And I am seeing that in large organizations already, where people are reskilling themselves. They are taking additional courses, they are getting certified. And I think that's the right sense. And specifically when you saw the latest development, DeepSeek actually is a big moment, specifically for the India IT industry, because it shifted the focus from the infrastructure, which was the AI core infrastructure, which was very expensive, to building AI applications, and that is where the strength is for Indians. And the Indian service industry should look at this as a very positive aspect of saying that with a much lower cost infrastructure, you can develop AI applications, and I feel that that will give rise to a new wave of services on which India and the IT industry will benefit. Fine. Do you see that even the government agencies are ready to cope up with the speed AI is providing to the common citizen? You look at the digital public infrastructure, the rollout of the digital public infrastructure is a great example of how AI is playing a very significant role. Otherwise, you just can't scale up a digital public infrastructure to such a scale. Look at financial transactions, payments, for example. We are doing close to 1 billion transactions per day, and that wouldn't have been possible without using of AI for various aspects, right? For resiliency, for cyber security, for throughput guaranteeing and things like that. So AI is already playing a very significant role in India's transformation and India's digital transformation, and I feel that in various other areas. Government has done it in healthcare, they are doing it in education, they are doing it in various other fields, even in the business circles, right? There are various platforms that the government has launched for MSMEs. They all ride on the digital public infrastructure, and I feel that commerce, for example, is another thing. The ONDC network, which is there, all of these things will have a very core element of AI, which will drive a lot of transformation. Fine. Different from AI, how do you see Trump's second presidency in terms of India? I think it might be difficult for people who are going to US in the start, but eventually everything will smoothen off, and then, as you know, US and India have a very strong relationship in terms of presidency. Prime Minister Modi and Trump as a whole, I think they are going to find out a way in making things happen for the better. सर पुण्यातल्या लोकांना काळजी असेल ट्रम्पची. नाही, अशी काही काळजी नाही. पुणे ते रोज नवीन नवीन काहीतरी येत असतं, त्यामुळे ते सवय होऊन गेली. आता महिनाभर झालाय, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन हे असतं, त्यामुळे लोकांना आता त्याची सवय होऊन गेलेली आहे. आणि जसं तुम्ही पाहायला गेलात की काही काही गोष्टी ज्या आहेत त्यांनी ज्या कमिट केलेल्या होत्या त्यांच्या अजेंडाप्रमाणे ते एक्झिक्यूट करत आहेत. तर त्यांचं पेरोगेटिव्ह आहे, त्यांच्या देशाचं त्यांनी जे काय ठरवलं आहे ते करणं. आणि तुम्ही जर सकाळचं जर सेशन ऐकलं असेल तर ते दोन्ही सेशन्समध्ये त्यांनी त्याच्याबद्दल बऱ्याच डिटेलमध्ये सांगितलं आणि बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्हली सांगितलं आहे. त्यामुळे ते मला पटतं की त्यांनी जे काही ऑब्जेक्टिव्हली सांगितलेलं आहे ते त्याप्रमाणे एक्झिक्यूट करतील. आणि आपल्या देशाचे आणि US चे फार संबंध एवढे चांगले झालेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये. आणि डिपेंडन्सी पण आहे. आता सर काही जे आता पॅनलमध्ये तुम्ही पाहिलं GCCs, त्याच्यामधले तिन्ही कंपनीज जे होते, 2 कंपनीज, त्या 3पैकी दोन अमेरिकन कंपनीज होते आणि एक जर्मन कंपनी होती. त्यामुळे त्यांचं पुण्यावरती बरंच डिपेंडन्सी आहे. आणि IT इंडस्ट्री जर तुम्ही बघायला गेली 50% ऑफ आवर एक्सपोर्ट्स गो टू द US. सो देर इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह साईन ऑफ थिंग्स. आणि टॅलेंट बेस आपल्याकडे ग्रो होत राहणार, त्यामुळे तो आपण कसा पॉझिटिव्हली घ्यायचा ते बघायचं. चलिए, बहुत बहुत शुक्रिया आप दोनों का. थैंक यू सो मच. थैंक यू. विद कैमरा पर्सन निकेतन माने, राहुल कुलकर्णी, NDTV पुणे.